या कंपनीमुळे आमच्या भेंडाळा क्षेत्रातील 14 गावातील 14 गावाची म्हणजे 14 गावकऱ्यांची शेती आज या JSW मध्ये अंधेधून कुठलाही आम्हाला न कळत आमच्या कुठल्याच विचारावर सहमत न होत आमच्या कुठल्याच गोष्टीला विश्वासात न घेत या JSW या कंपनीने आतमधल्या आतमध्ये आम्हाला भूमिग्रस्त करण्याचा जो एक विषय ठेवला, जिहार लावला आणि आम्हाला या जमिनीतून बेदखल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, यामुळे आज आम्ही या भेंडाळा परिसरातले 14 गाव उद्या भूमिहीन होण्याच्या तत्पर आहोत. आमची आई, आमची भाकर आज मोडल्या जाईल, उद्या आम्हाला उपवासमारीची वेळ येणार आहे. याकरता आमचा भेंडाळा परिसर त्या 14 गावातील माझे आया बहिणी भाऊ बंद संपूर्ण या जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देत आहोत की आमच्या या जिल्ह्याचे आपण मायबाप आहात, आपण आमच्याकडे लक्ष द्यावं. उद्या आमचे आई छोटे मोठे लेकरं आणि आमचे निसर्गरम्य वातावरण समाप्त होणार आहे. या दृष्टीने परत आम्हाला संरक्षण नाही. आज इथे पण आल्यानंतर आम्हाला आमच्या आंदोलनातही सुद्धा संरक्षण न देता आमच्यावर परत आम्हाला दबावात ठेवला जातो. मी जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो, आज आमच्यावर इतका मोठा एक बहिष्कार टाकले जात आहे की जगात एखादी कुत्री तरी आपल्या पिल्ल्याला सावरते, आज जगातली गाय सुद्धा आपल्या लेकराला सांभाळते, घरट्यात बांधलेले छोट्या छोट्या पिल्ल्यांना त्याची आई त्यांना जेवू देते. आज आमचा सरकार मायबाप तथा आमचा प्रशासन तथा आमचे जिल्हाधिकारी साहेबांना आमच्याकडे अवलक्ष करू नये. आज आमचे किती जणांचे तरी लहान लहान लेकरं, पोट आणि संपूर्ण आयुष्य आमचा त्यात दडलेला आहे, तो आयुष्य संपायला येत आहे. माझी विनंती आहे की आमच्या या 14 गावातील जमिनी उद्ध्वस्त करून तथा आम्हाला यातून न्याय मिळणार का, आम्हाला हे रोखता येईल का, याच विचाराने आम्ही आपल्या तिथे धरणा मुंडन आंदोलनाचा गेलाय. मी आज माझ्या 35 वर्षांत मी माझ्या डोक्याला माझ्या या गावकऱ्यांच्या पोटाची भाकर हिरवणार आहे हे लक्षात घेता मी माझा मुंडावण केला. मी एक संत आहे, मला हे शोभेमानही नाही, पण हे आमचे कास्तकार जर नसले तर या भिक्षुकाला, या साधूला कुठून भिक्षा मिळणार. माझा 2026 11 फेब्रुवारीला शासनाकडून भेंडाळा परिसरातील जवळपास 14 गावांचा जमीन अधिग्रहण करण्याचा एक JR कलेक्टरच्या आदेशाने त्या ठिकाणी निघाला आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं की सगळे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला, शासनाला निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना गेला महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतरही अजूनही प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही. त्यावरती ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकार तयार नाही आणि संतप्त शेतकऱ्यांनी ठरवलं, जर प्रशासन आणि शासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्ही या शासनाचा मुंडन करून या ठिकाणी निषेध नोंदवू. आणि आपण बघू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, महिला भगिनी आहेत. आज या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे, शासनाचा निषेध होत आहे. शासन याच्यावरही जर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आला नाही तर मात्र याच्यानंतरचं आंदोलन हा तीव्र राहणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी ताकदीनं उभा आहे. शेतकऱ्यांची लढाई ही रस्त्यावरची सुद्धा काँग्रेस पक्ष लढणार आहे. विधान भवनात सुद्धा काल संबंधित विधान परिषदेचे आमदार अभिजितदादा वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संसदेमध्ये सुद्धा खासदार किरसान साहेब यांनी पत्र पाठवून त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी विनंती केली आहे आणि काँग्रेस आज रस्त्यावरून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणि आज आम्ही जाहीर पाठिंबा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे. पुढील लढ्यात सुद्धा पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी जर न्यायालयात जायची वेळ आली तरी सुद्धा काँग्रेस पक्ष ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.